यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याच्या चर्चा आहे। काल फडणवीसांची भेट घेतलेले बडगुजर पक्षात नाराज आहे। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही असं बडगुजरांनी म्हटलंय। माझ्यासह विलास शिंदेही पक्षात नाराज असल्याचं सुधाकर बडगुजरांनी म्हटलंय। तर फक्त मीच नाही तर पक्षातील 10 ते 12 जण नाराज असल्याचं बडगुजरांनी सांगितलंय। होतांवर नाही असं आपण म्हणतायत, मग नेमकी नाराजी कोणावर आहे? थेट पक्षप्रमुखांवर आहे? नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। एकूणच ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करतायत, काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते। तर ठाकरेंचे निकटवर्तीय आणि संजय राऊतांचे निकटवर्तीय अशी ओळख आहे सुधाकर बडगुजरांची। मात्र आपण नाराज असल्याचं स्वतः सुधाकर बडगुजर यांनी सांगितलेलं आहे। काल त्यांनी फडणवीसांची भेट देखील घेतली होती, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेण्यात आलं नाही। माझ्यासह विलास शिंदेही पक्षात नाराज आहे असं सुधाकर बडगुजरांनी म्हटलं। एवढंच नव्हे तर फक्त मीच नाही, पक्षातील 10 ते 12 जण नाराज असल्याचंही सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं। आणि या सर्व चर्चांमुळे आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या गटाला खिंडार पडणार का, अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर काल एकीकडे संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते आणि दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली होती, त्यामुळे नाशिकच्या राजकारणात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर